आदिवासी समाजाची संस्कृती, ओळख, जमीन आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी इतर समाजात विवाह करणाऱ्या आदिवासी मुलींचे घटक, राजकीय आरक्षण तसेच विविध शासकीय सोयीसवलती कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय आदिवासी स्वाभिमानी सेना, भारतीय आदिवासी स्वाभिमानी सेवा व वीर एकलव्य आदिवासी सेना यांच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की आदिवासी समाजाचे अस्तित्व, संस्कृती आणि जमीन यांचे रक्षण करण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज निर्माण झाली आहे। 5व्या आणि 6व्या अनुसूचीतील क्षेत्रे आदिवासींच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आली असून आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे जाऊ नये त्यासाठी विशेष कायदे अस्तित्वात आहेत। मात्र आदिवासी मुलीने गैर आदिवासी व्यक्तीशी विवाह केल्यानंतर तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क कायम राहिल्यास त्या माध्यमातून जमीन इतर समाजाकडे जाण्याचा धोका वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच पंचायत ते लोकसभा स्तरापर्यंत अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा या आदिवासी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी आहेत। विवाहानंतरही संबंधित महिलांना एसटी संवर्गाचे राजकीय फायदे मिळत राहिल्यास गैर आदिवासी कुटुंबांकडून त्या अधिकारांचा वापर होऊन आदिवासी नेतृत्वावर परिणाम होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे। सर्वप्रथम आज नंदुरबार जिल्हा वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्व जिल्हावासियांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आमचा असा विषय आहे की आज आम्ही निवासी जिल्हा उपअधिकारी नंदुरबार येथे आंतरजातीय विवाहास जे मुली लग्न करतात, महिला लग्न करतात, त्यांचे राजकीय आरक्षण, सामाजिक आरक्षण हे तात्काळ बंद झालं पाहिजे। कारण जे मुली लग्न करून जातात त्याच्या मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतो। कारण लग्न झाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांचे आईवडिलांकडचे जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते तात्काळ बंद करण्यात यावे। कारण नंदुरबार जिल्ह्यात असं आढळून आलं आहे की गैर समाजात लग्न लावून देणारी टोळीसुद्धा सक्रिय आहे। त्यासाठी हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कारण आमची संस्कृती वेगळी आहे आणि आमची संस्कृती टिकून राहिली पाहिजे, हे आमची मागणी आहे। कारण असंच जर होत राहिलं तर आमच्या समाजामध्ये उद्या उठून राजकीय आरक्षण जे असेल त्याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करणारे आज सुद्धा करत आहे। पण ते तात्काळ कुठेतरी महामहिम राष्ट्रपती आणि महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे खासदार ॲडव्होकेट गोवालजी पाडवी यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे। त्यासाठी हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि असं राजकीय याच्यावरून सुद्धा त्याचा विचार करावं आणि कुठेतरी कायदा पारित करण्यात यावे। आणि आंतरजातीय विवाह आमचे काही कुठलेही हे नाही आहे, पण असंच जर चालत राहिलं तर आमचे राजकीय किंवा नोकरीमधलं जे आरक्षण धोक्यात येऊ शकतं। त्यासाठी आमचा हा मुद्दा होता। आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे आणि हे याच्यावर प्रशासनाने याच्यावर गंभीरतेने लक्ष देण्यात यावं।